नमस्कार. दिनांक 13 जून 2026 रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण इथं समुद्र रक्षक संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. मालवणमधील वेगवेगळ्या संस्था, त्यामध्ये वनशक्ती, सागर शक्ती, नीलक्रांती, महाराष्ट्र वन विभाग, मालवण नगर परिषद आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि यूथ बीट्स फॉर क्लायमेट या सगळ्या संस्थांनी एकत्रित येऊन या समुद्र रक्षक संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या संमेलनातला सगळ्यात महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे विनाश की विकास, प्रश्न कोकणचा. या विषयावरती ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ स्टॅलिन दयानंद हे आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. स्टॅलिन दयानंद यांनी पूर्ण देशभरामध्ये अनेक जंगलं वाचवण्यासाठी, झाडं वाचवण्यासाठी, परिसंस्था वाचवण्यासाठी, त्या ठिकाणी वेटलँडसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. कायदेशीर लढे मोठ्या प्रमाणावर दिलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला आता जे आरेचं जंगल वाचलेलं दिसतंय त्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर असे स्टॅलिन सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि या समुद्र रक्षक संमेलनासाठी आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. आता हे सगळे म्हणजे कोण? तर मालवणच्या समुद्राशी ज्याचा ज्याचा संबंध आहे तो प्रत्येक घटक. मग इथले पर्यटन व्यावसायिक आहेत, पर्यटन संबंधातल्या वेगवेगळ्या संस्था आहेत, वॉटर स्पोर्ट्सचे व्यावसायिक आहेत, स्कुबा डायव्हर्स आहेत, इथले स्थानिक व्यापारी आहेत, इथले सामान्य मालवणचे नागरिक जे आहेत ते आहेत, मालवणमधला विद्यार्थी आहे. या सगळ्यांनी यासाठी आलं पाहिजे. इथल्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या सगळ्या शासकीय यंत्रणांनी सुद्धा या एका व्यासपीठावरती येऊन या विषयावरती विचारमंथन आणि पुढे जाऊन कृती करण्याची गरज आहे. तर त्या कृती करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. याचबरोबर 13 तारखेला NFDPच्या वतीनं मच्छीमार यांची नोंदणी केली जाणार आहे. आता मच्छीमार म्हणजे आपल्याला जे रापण लावतात ते मच्छीमार किंवा पर्ससीनधारक मच्छीमार तेवढेच नाहीत, तर छोटे मच्छीमार असतात, ऑकेजनली मच्छीमारी करणारे लोक आहेत, मासे विक्रेत्या करणाऱ्या अनेक महिला आपल्याकडे आहेत. हे सगळे अगदी खुबे गोळा करणारे, कालवे गोळा करणारे, मासे पागवणारे या सगळ्यांची नोंदणी इथे अधिकृतरित्या केली जाणार आहे. त्याचबरोबर मच्छीमारांसाठी असलेली जी विमा योजना आहे त्याची सुद्धा नोंदणी इथे केली जाणार आहे. तर या सगळ्या मच्छीमाराशी, मत्स्य व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या घटकांना पण आमचं आवाहन आहे की तुम्ही या संमेलनाला देखील आलं पाहिजे आणि ही नोंदणी देखील आपण सगळ्यांनी केली पाहिजे. इथल्या प्रत्येक घटकांनी या समुद्र रक्षक संमेलनाला यावं असं या सगळ्या संस्थांच्या वतीनं मी प्राध्यापक सुमेधा नाईक आवाहन करते. धन्यवाद.